षष्ठी आहे ना, त्यासाठी बघा वांग्याचं भरीत करायचं आहे. तर मी हे वांगे स्वच्छ धुवून घेतले. याला आता भाजायला ठेवणार आहे. हे आता वांगे असे भाजायला ठेवलेत बरं का. हे बघा, भरताला घालण्यासाठी ही लसणाची पात, हा लसूण, हा कांदा, ही कांद्याची पात आणि कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ चवीनुसार. आता वांगे भाजले की आपण ते सोलून घेऊ. हे वांगे आता भाजले, याला काढून घेऊ. हे आता भाजलेले वांगे सगळे सोलून घेतले. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. यामध्ये आता लसूण टाकणार. हे बघा, आता लसूण थोडासा लालसर झाला की लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकणार. नाही, हे बघा, आता याच्यामध्ये कांदा पण टाकला. त्याला चांगलं परतवून घेणार. कांदा आता लाल झाला. ही लसणाची आणि कांद्याची पात टाकली. आता ती परतवून घेणार. यानंतर यात लाल मिरची पावडर आणि हळद टाकलं आणि आता हे वांगे आणि कोथिंबीर सोबतच टाकून द्यायचं. वांग्याला आता असं सोडून घ्यायचं. यानंतर यात मीठ चवीनुसार. आता हे चांगलं सगळं परतून घ्यायचं. हे बघा, आपलं वांग्याचं भरीत रेडी झालं. आता चंपाषष्ठीसाठी हे वांग्याचं भरीत झालं. आता रोडगे बनवणार. हे बघा, आता हे रोडगे मी तव्यावर ठेवलेत. याला आता भाजून घ्यायचे चांगले. आता हे बघा, हे भाजून झाले. ते एका साईडने पूर्ण पलटवले, नंतर खालची बाजू पूर्ण भाजून झाली. आता याला एक एक करून गॅसवर ही साईड भाजून घ्यायची. आता हे रोडगे आणि भरीत रेडी आहे. आता तळी उचलायला घ्यायची. आता हे तळी उचलायचं ताट भरले. नागिलीच्या पानावर रोडगं, भरीत आणि हे खोबरं आहे ना, त्याला भंडारा लावला आहे आणि मध्यभागी खंडोबाचं टाक ठेवलं आहे. त्याच्यावर पण भंडारा वाहिला. आता इथे तळी उचलायची. गळ्यात कंठी मोहनमाळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल जेजुरी जाई, शिकार खेळी म्हाळसा सुंदरी, आरती करी देवा ओवाळी, नाना परी देवाचा शृंगार, कोठ लागो शिखरा, खंडेरायाचा खंडका, भंडाऱ्याचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा घेर पुढे. अशा पद्धतीने चंपाषष्ठी ही साजरी केली.